ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासूनचा एक थंब रूल आहे की आम्ही कधीच ठाणा क्रॉस करून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही। मी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आम्ही साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मला पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे खूप संशोधन करणारे नेते आहेत। मी जे काम करतोय त्या कामावर माझा 100% विश्वास आहे आणि साहेबांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे। ऑफर अनेक येत असतात, निर्णय आपल्याला घ्यायचे असतात। कल्याणकारांना आणि पक्षाला जर तसं वाटत असेल तर ते देतील चेहरा। क्षेत्र कोणतंही असो, संघर्ष हा अटळच असतो व त्याला राजकीय क्षेत्रसुद्धा अपवाद नाही आहे। आपण बघितलं की राज्याचे मुख्यमंत्री यांचा प्रवाससुद्धा एक रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा होता आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा एक सामान्य शिवसैनिक आपल्यासोबत आज असणार आहे। त्यांचासुद्धा जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, चांगलं काम केलं म्हणून त्यांचं कौतुकसुद्धा झालं। मात्र पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यावर 2 पावलं ते मागेसुद्धा गेले। आतासुद्धा विधानसभा आलेली आहे आणि यामध्ये त्यांचं नावसुद्धा चर्चेमध्ये आहे। तर जाणून घेऊयात आज आपल्यासोबत नेमकं कोणतं व्यक्तिमत्व या ठिकाणी असणार आहे। निवडणुका आलेल्या आहेत आणि आपलंसुद्धा नाव या ठिकाणी आमदारकीसाठी जोरामध्ये म्हणजे आघाडीवर आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही। 2019मध्ये काही कारणामुळे तिकीट नाही मिळालं तेव्हा आपण पक्षश्रेष्ठींचा मान राखला। मात्र आता 2024मध्ये जर आपल्याला तिकीट मिळालं नाही तर आपला प्लॅन बी काय असणार आहे आणि कुठल्या पक्षाकडून आपल्याला ऑफर आहे का? नमस्कार, लोकमतमध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्यासोबत आहे कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील। त्यांच्याकडून आज आपण त्यांच्या जीवनातला संघर्ष असेल, त्यांचे अनुभव असेल याबद्दल जाणून घेणार आहोत। सर, लोकमतमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर, सुरुवात आपण थोडी मागच्या निवडणुकीपासून करूया। सर्वांना माहिती आहे की 2019मध्ये विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेला आपलंसुद्धा नाव चर्चेत होतं। मात्र अचानक विश्वनाथ भोईर यांना तिकीट दिलं गेलं आणि तुम्हीसुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी त्यावेळेला काम केलं। काय सांगाल, हा निर्णय घेताना नेमकं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कोणता विचार होता? खरं तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकांना आदेश आल्यानंतर तो हा विषय राहत नाही का तुला मला, हा काय विषय नसतो। संघर्ष, इच्छुक असणं हा सगळा वेगळा विषय आहे। परंतु 2019 हा जरा वेगळा विषय होता, कारण की त्या ठिकाणी एक प्रमुख 4-5 लोक कल्याण पश्चिममध्ये इच्छुक होते, त्यात माझंही नाव होतं आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या जीवनामध्ये शिवसैनिक म्हणून सुरुवात केली। आम्हाला गुरुवर्य धर्मवीर साहेबांचा आम्हाला वारसा लाभला आणि त्यानंतर गेली 20 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांसोबत आम्ही काम करतो आहे। तर पक्ष आदेश हा खूप महत्त्वाचा असतो। जोपर्यंत तिकीट होत नाही तोपर्यंत संघर्ष असतो, पण एकदा तिकीट झालं की सगळं शिवसैनिक विसरून जातो किंवा विसरायला लागतं त्याला। आणि 2019ला थोडा याच्यामध्ये ट्विस्ट होता वेगळ्या प्रकारचा, कारण की आमचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब जे जिल्हा प्रमुख होते, अचानक टी व्हीवर त्यांचं नाव आल्यानंतर थोडे सर्व कल्याण पश्चिमचे शिवसैनिक अवाक झाले की कल्याण पश्चिम मतदारसंघातून साहेब राहत होते पडग्याला। आणि मग सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन एक चर्चा केली की जिल्हा प्रमुख म्हणून त्यांचा आदर आहेच, त्यांच्याबद्दल कुठेही आम्हाला आज पण त्यांचा आदर आम्ही करतोच, आज उपनेते आहेत ते आमचे। परंतु त्यावेळेला अचानक हे नाव आल्यानंतर सर्व जे प्रमुख इच्छुक होते त्यांची एक बैठक झाली आणि त्या टायमाला आम्ही एक निर्णय घेतला की जो कोणी आपला पदाधिकारी आहे त्याच्यातूनच एक आपल्याला आमदार आपला कल्याणचा झाला पाहिजे, अशी एक भूमिका सर्वांनी घेतली। आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून त्यावेळेचे शहर प्रमुख विश्वनाथ भोईर होते, आम्ही सर्वांनी एकमुखाने निर्णय दिला की ठीक आहे, आपल्याला शिवसेनेचा आमदार पाहिजे। याच्यात मुख्य अजून एक विषय तुम्हाला सांगण्यासारखा आहे की 2014 ते 19 भाजपाचा उमेदवार निवडून आलेला होता आणि ही सीट शिवसेनेची पडली होती। त्यावेळेला विजय साळवी साहेब आमचे उमेदवार होते आणि त्याच्यानंतर भाजपचा आमदार असताना ही सीट शिवसेनेला मिळाली। हा खूप आमच्यासाठी मोठा विषय होता आणि त्याचं सोनं झालं पाहिजे, म्हणून हा सगळ्यांनी आपला निर्णय घेतला।
नक्कीच तुम्ही तुमचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्यावेळची परिस्थितीसुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितली. मात्र लोकांना हे जाणून घ्यायला खूप म्हणजे इंटरेस्ट आहे की आपण जुने शिवसैनिक आहात, आपल्याला स्वर्गीय आनंद दिघे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे. मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा 2 गट पडले त्यावेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झाला आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याचं राजकारण बदललं गेलं. यावेळेला एक सामान्य शिवसैनिक रवी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ न देता एकनाथ शिंदे यांची साथ का दिली? नाही, आपल्याला सांगावं असं एवढंच वाटतं की आम्ही शिवसैनिक ठाण्याचे आणि ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासूनचा एक थंब रूल आहे की आम्ही कधीच ठाणा क्रॉस करून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. कारण की आमचा जो वारस आम्ही ज्यांचे आहोत ते धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आले. तर आम्हाला मातोश्रीपर्यंत जाण्याची वेळ कधी त्यांनी पण येऊ दिली नाही. ज्या काही समस्या आमच्या असतील, जे काही आमचे प्रश्न असतील ते सातत्याने टेंबी नाक्याच्या मठामध्ये आमचे सुटायचे. म्हणून आपल्याला जवळचं कोण, आपले प्रश्न सोडवणार कोण, आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व कोण करतं आहे, पहिला तो विचार आमच्या मनात आला. आणि म्हणून कुठलाही विचार न करता जर मला खऱ्या अर्थाने जर लालच असती, स्वार्थ असता, समजा आमदारकीचं 2019ला माझं तिकीट बऱ्यापैकी मला वैयक्तिक वाटतं आहे की ते फायनल झालेलं होतं आणि ते नाकारून त्या ठिकाणी आम्ही जो निर्णय घेतला, तर मग 2024ला मला पुन्हा इच्छुक आहे. मग इच्छुक आहे तर मग उद्धव गटातच थांबायला पाहिजे होतं, अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची भूमिका होती. परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नक्कीच यावेळेला मला पुढे जाऊन असं तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा 2 गट पडले तेव्हा कल्याण डोंबिवलीच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये शिवसैनिकांनी सावध भूमिका घेतली. मात्र कल्याणमधून आपण असे शिवसैनिक आहात की आपण पहिल्यांदा आपला जो पाठिंबा आहे तो एकनाथ शिंदे यांना जाहीर केला आणि बरेचसे शिवसैनिक होते ते वाट बघत होते की नेमकी राजकीय परिस्थिती काय असणार आहे आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला जाऊ. तर तुम्ही हा पटकन निर्णय घेतला आणि बाकीच्या पक्षामध्ये बाकीचे तुमच्या पक्षातली जी लोक आहेत मात्र त्यांनी निर्णय घ्यायला वेळ लावला. मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून दिलखुलासपणे अपेक्षित आहे. खरी गोष्ट आहे, कारण की कार्यकर्ता हा शेवटी एवढ्या मोठ्या प्रकारचं जे राजकारण झालं आणि जे शिंदे साहेबांनी उठाव केला त्याच्यामध्ये कार्यकर्ता साहजिक तो संभ्रमित राहणारच आहे. आणि मग अशा वेळेला त्याला नेमकं काय करावं त्याला मार्गदर्शनच मिळत नव्हतं. कारण की जे 10 दिवस 20 ते 30 ही जी काही तारीख होती 20 जून ते 30 जून, 20 जूनला माझ्या मुलाचा वाढदिवस असतो अनिरुद्धचा आणि त्याच रात्री साहेबांनी उठाव केला 8-8:30 नंतर. ते उठाव केल्यानंतर 21ला मला साहेबांच्याच टीममधून आमचं एकाशी बोलणं झालं तर आपले साहेब मुख्यमंत्री होणार आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट माझ्याकडे आलं. तेव्हा मी पण थोडा संभ्रमित राहिलो की मुख्यमंत्री होणार आहे म्हणजे हा कधी डोक्यातला विचारच नव्हता की असं साहेब इथून उठाव केल्यानंतर तिकडे जातील आणि मुख्यमंत्री होतील. तरी आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आम्ही 21 तारीख म्हणजे सकाळी कळलं आणि संध्याकाळी ही चर्चा झाली. आणि कार्यकर्ता हा कुठलाही म्हणजे जे काही 2 महिन्याने आले, काही 4 महिन्याने आले, काही 6 महिन्याने आले आणि आम्ही जे होतो ते आम्ही पहिल्या दिवसापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहोत. आणि आमचा नेतृत्व कोण करते तर आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब. मग त्यांच्या पाठीमागे थांबणं हा ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आम्ही साहेबांसोबत कुठलाही विचार न करता पहिल्या दिवसापासून राहिलो. तुम्ही जुने कार्यकर्ते आहात, जसं आपण सांगितलं की 2019मध्ये सुद्धा आमदारकीसाठी आपलं नाव चर्चेत होतं. आत्ता पुन्हा आमदारकीच्या निवडणुका आलेल्या आहेत, कठीण काळामध्ये आपण पक्षासाठी उभे राहिलात. आता कुठेतरी पक्षनिष्ठेचं फळ आपल्याला पक्षश्रेष्ठींकडून मिळेल असं वाटतंय का? पक्षाची जी गेली 32 वर्ष मी मेहनत घेतो आहे आणि प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासून शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत शिवसेनेतच राहणार. त्यामुळे हा काही विषय नाही आणि इच्छुक प्रत्येकजण असतो. इच्छा काही कोणाची हे नाही. मी काम करतो आहे. 2 वर्षात शिंदेसाहेबांनी मला जी जबाबदारी दिली शहर प्रमुखाची, तुम्ही पाहिलं असेल कल्याण पश्चिमचा आज सगळ्यात जास्त शिवसैनिक एकत्र करून टिकून ठेवणं. वेळप्रसंगी माझा त्यांचा वाईटपणा येतो कारण की मी पक्षासाठी बोलतो आहे. कारण त्यांना कधीकधी कार्यकर्ता हा आजकाल त्याला असं वाटतं की रागवणारा माणूस नको, परंतु मी पक्षशिस्तीत मोडणारा कार्यकर्ता आहे आणि मला पक्षशिस्त चांगली कळते. त्याच्यामुळे
हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आमच्यावर पगडा आहे, ते आमचं दैवत आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवले कशा पद्धतीने संघटना वाढवायची, मोठी करायची. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा तुम्हाला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बोलबाला चालू आहे. कोणी रोखू शकत नाही त्यांना. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण त्या माणसाकडे 24 पैकी 20 तास काम करण्याची क्षमता आहे. आणि असं नेतृत्व हे राज्याला हवं आहे ना. तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आमच्यासारखा कार्यकर्ता जर 16 तास काम केलं, 18 तास काम केलं तर काय वावगं ठरणार आहे. आणि संघटना खूप चांगल्या पद्धतीने टिकून ठेवलेली आपण पाहताय. संघटनाचं काम करत असताना खूप लोकांना अंगावर घ्यायला लागते आणि ते आम्ही घेतो आहे आणि पक्ष वाढवतो आहे. 2 वर्षात कल्याण पश्चिमची संघटना मजबूत आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला रिझल्ट दिसेल त्याचा. नाही, ही संघटना 2 गट झाले, मात्र ही संघटना मजबूत असण्याचं रहस्य काय? मजबूत असण्याचं सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कार्यक्रम असतात, कार्यकर्त्याशी सातत्य ठेवणं, त्यांच्या सुखादुःखात धावून जाणं, प्रत्येक ठिकाणी लोकांना भेटणं, प्रत्येकाच्या काही समस्या असतील त्या जवळून समजून घेणं. आज लोकांच्या अनेक समस्या आहेत. जर आम्ही कार्यालयामध्ये, माझं कार्यालयाचं ओपनिंग धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेलं आहे. ते कार्यालय एकही दिवस बंद नाही आहे. जेव्हा केव्हा एकदम आणीबाणी असेल त्या काळात ते बंद असतं. पण माझ्या शाखेमध्ये आजही तुम्हाला 2 वेळा आम्ही OPD देतो. एकदा सकाळी 10 ते 11 OPD असते, संध्याकाळी 6 ते 9 असते. म्हणजे OPDचा आम्ही त्याला OPDच म्हणतो. कारण की जेव्हा नागरिक आपल्याकडे येतात त्याचं ऑपरेशन करून त्याला निर्णय द्यायचा असतो, त्याला रिझल्ट द्यायचा असतो. ही भूमिका आम्ही घेतो. आणि म्हणूनच लोक 30 वर्ष आमच्या सोबत आहेत ना. आज प्रभागामध्ये 30-30 वर्ष नगरसेवक निवडून येणं सोपं नाही ना. सातत्याने आम्ही आमच्या प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून आणतो आहे. महिला असेल, पुरुष असेल, SC असेल, ST असेल, सगळे प्रकारचे नगरसेवक आमच्या प्रभागाला लाभलेत. तर याचं रहस्य काय? हेच रहस्य आहे की लोकांच्या समस्या सोडवणं. तुम्ही जेवढं लोकांचं काम कराल तेवढं लोक तुम्हाला डोक्यावर उतरून घेणार. तुम्ही कोणी असो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, ज्यांनी काम नाही केलं त्याला पब्लिक विचारत नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. नक्कीच पुढच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण असंच दिलखुलासपणे द्याल अशी अपेक्षा आहे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. निवडणुका आलेल्या आहेत आणि आपलंसुद्धा नाव या ठिकाणी आमदारकीसाठी जोरामध्ये म्हणजे आघाडीवर आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. 2019मध्ये काही कारणामुळे तिकीट नाही मिळालं तेव्हा आपण पक्षश्रेष्ठींचा मान राखला. मात्र आता 2024मध्ये जर आपल्याला तिकीट मिळालं नाही तर आपला प्लॅन B काय असणार आहे आणि कुठल्या पक्षाकडून आपल्याला ऑफर आहे का? नाही, ऑफर अनेक येत असतात, निर्णय आपल्याला घ्यायचे असतात. शेवटी बघा, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे अनेकांचे डोळे लागलेले असतात आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझा पक्ष आदेश जो असेल त्या पक्ष आदेशला पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदेसाहेब ह्या राज्याचे खूप संशोधन करणारे नेते आहेत. त्यांना माहीत आहे कोण काय करतं, कोण काय करत नाही. त्यांच्याकडे सर्व जेवढे आमच्याकडे अपडेट नसतात शहरातले तेवढे अपडेट साहेबांकडे असतात. त्याच्यामुळे मी माझ्या कामावर विश्वास ठेवतो. शेवटी निर्णय मुख्य नेते म्हणून ते घेतील, ते मान्य असेल. पण आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाकडून पण आपल्याला ऑफर आहे. मी तुम्हाला तेच मगाशी म्हटलो की ऑफर खूप असतात. आपल्याला काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. शेवटी 32 वर्ष जेव्हा एका पक्षात आपण काम करतो तेव्हा आपण आपल्या नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे 2019ला झालं नाही म्हणून मी साहेबांबरोबर पहिल्या दिवशी नाही गेलो आणि वर्षभराने गेलो असं झालेलं नाही आहे. मी पहिल्या दिवसापासून आहे. मग माझ्या मनामध्ये जर काही असतं, आमचं जे काही साहेबांशी नातं आहे ते वेगळं नातं आहे. साहेबांशी आम्ही उघडपणे जे काय आम्हाला बोलायचं असेल ते आम्ही उघडपणे बोलतो. नक्कीच. पण यंदा आपल्याला निष्ठेचं फळ मिळणार का? आता ते शिंदेसाहेब ठरवतील. मी जे काम करतो आहे त्या कामावर माझा 100% विश्वास आहे आणि साहेबांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यानंतर कल्याणमध्ये त्यांचं मोठं स्मारक उभारण्यात आलं आणि या स्मारकाच्या उभारणीसाठी आपण सुद्धा महत्त्वाचे प्रयत्न केले. आपल्यासोबत आपली टीमसुद्धा होती. तर नेमकं हे सर्व जे गणित आहे ते कसं काय आपण साध्य केलं? कारण आपण 2010 ते 15मध्ये सुद्धा नगरसेवक होता, त्यावेळेला सुद्धा अनेक कामं आपण मार्गी लावली आणि महत्त्वाचं काम यामध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं कल्याणमधलं स्मारक. नाही, स्मारक मी नगरसेवक झालो 2010 साली आणि तातडीने मला वाटतं मी 2012 साली मला आदरणीय पुन्हा ह्या राज्याचेच मुख्यमंत्री
त्यावेळेला आमचे नेते म्हणून होते, त्यांनी मला मोठी जबाबदारी दिली सभागृह नेतेपदाची. आणि ती जबाबदारी दिल्यानंतर बाळासाहेबांचं निधन झालं आणि दुसऱ्याच महासभेला आम्ही सर्व टीम होती आमची, म्हणजे त्यामध्ये महापौर वैजयंतीताई घोलप गुजर होत्या, महापौर कल्याणीताई पाटील होत्या, माझा जवळचा मित्र कैलास शिंदे असेल, सर्वपक्षीय आमचे नगरसेवक होते. त्यात आमचा दीपेश म्हात्रे असेल, मल्लेश शेट्टी असतील, त्यानंतर आमचे काँग्रेसचे सचिन पोटे असतील, मनसेचे आमचे मित्र सगळे होते. ही सगळी लोकांनी एकमेव ठराव केला की कुठलाही त्याला कारण न देता त्यांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली. आणि त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त, मी त्यांचं खूप मोठी या कामासाठी आमच्या मागे पुण्याई होती असं म्हणेल, की रामनाथ सोनवणे साहेब यांनी कुठलाही विचार न करता त्या तिथले स्थानिक नगरसेवक आपल्या सचिन बासरे यांच्या पत्नी समिधा बासरे ह्या होत्या. आणि सचिन बासरेंनी आम्हाला सांगितलं की आपल्या एरियामध्ये काळा तलाव, त्याला आज भगवा तलाव म्हणून आपण म्हणतो, तिथं एक चांगली जागा आहे आणि त्या जागेचा तुम्ही विचार करा. मग आम्ही सर्व टीम आमची जी काय होती, नगरसेवकांची जेवढी मोठी टीम होती, सर्व नगरसेवक, मग विद्या भोईर असेल, बाकीची मंडळी असतील, या सगळ्यांनी आम्ही तिथं पाहणी केली. आणि ती पाहणी करून तो स्पॉट आम्ही आयुक्तांच्या माध्यमातून फायनल केला आणि पहिलं स्मारक तिथं व्हावं म्हणून तो ठराव झाला. त्याच्यानंतर मातोश्रीला जाऊन आम्ही सगळे ड्रॉइंग्स सगळ्या गोष्टीची दाखवून त्याचं ॲप्रूव्हल घेतलं आणि त्याचे आर्किटेक्ट शशी प्रभू साहेब यांनी खूप चांगली अद्ययावत अशा डिझाईन्स तयार करून आज ते स्मारक देशामध्ये पहिलं स्मारक होण्याचा मान हा कल्याणकरांना मिळाला. याचं मला भाग्य समजतो, कारण की मी एक कार्यकर्ता आहे. माझ्या दैवताचं स्मारक याच्यासाठी काहीतरी माझ्या हातून कार्य घडलं, याला खूप मोठी पुण्याई आहे, त्याच्याशिवाय घडूच शकत नाही. आणि दुसरं अजून एक कार्य आमच्या हातून घडलं. दुर्गाडी चौकामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा केला. तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी इतकं दलदल झालेली होती सगळी, की टपऱ्या लागणं, हे करणं, हे होणं, ते होणं सगळं. तो चौक म्हणजे कल्याणचं नाक होतं. जेव्हा माणूस शहरामध्ये एंटर होत होता तेव्हा त्या ठिकाणी त्या शहरात एंट्री झाल्यानंतर असं काहीतरी वेगळं चित्र होतं. परंतु आम्ही विचार केला की नाही, ह्या चौकातच आम्हाला महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवायचा आहे. तोही त्या टायमाला हीच टीम आमची, वैजयंतीताई घोलप, त्यानंतर कल्याणीताई पाटील, आमचा दीपेश असेल म्हात्रे, त्यानंतर आमचा कैलास शिंदे असेल, मल्लेश शेट्टी असतील, विद्या भोईर असेल, वेगवेगळी आमची सगळी कार्यकर्ते, राजेंद्र देवळेकरसुद्धा त्याच्यामध्ये होते, नाना पेनकरसुद्धा होते. या सगळ्या मोठ्या आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या सगळ्यांनी आम्हाला त्या काळामध्ये एकदम मदत केली. आणि त्या दोन्ही प्रकल्प, हे कल्याणचं नाक आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहताय, त्याचा खूप मोठा आनंद आहे की महाराजांच्याच आशीर्वादाने आम्ही हे राजकारणात सगळं काही करतो आहे आणि बाळासाहेबांच्या पुण्याईने आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. तर त्यांचं कार्य करण्याची आमच्यावर एक चांगली संधी मिळाली, याच्यापेक्षा दुसरं काय सांगू शकतो. नक्कीच बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा आपली एक ओळख आहे. खरं तर आपला हा जो प्रवास आहे तो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला आहे आणि आपण कल्याणमध्ये आपली एक वेगळी ओळख त्यामधून निर्माण केलेली आहे. मात्र कल्याण पश्चिमेचं आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं तर एक मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून कल्याणला विशेषतः ओळख निर्माण झालेली आहे. मात्र इथली आरोग्य व्यवस्था तितकीशी अजूनही वर्षानुवर्ष योग्य नाही. सत्तेमध्ये आपण सुद्धा, आपला पक्षसुद्धा होता, मात्र एक प्रतिनिधी म्हणून आपण या फ्युचरमध्ये याबद्दल काय निर्णय घेऊ शकता आणि आपण स्वतः एक शिवसैनिक म्हणून नाही, एक बांधकाम व्यावसायिक नाही, तर एक कल्याणकर म्हणून ज्या कल्याणमध्ये डेव्हलपमेंट झालं त्याच्यावर समाधानी आहात का? खरं तर गेल्या 2 वर्षापासून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो विकासाचा झंझावात केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक विकासाचे कामं मार्गी लागत आहेत, काही कामं मार्गी लागणार आहेत. यामध्ये आपण आरोग्याचा खूप महत्त्वाचा विषय हा कल्याण डोंबिवलीसाठी. आणि कल्याण डोंबिवलीला आमचं एकच म्हणणं आहे की एम्सच्या धर्तीवर एखादी मोठं हॉस्पिटल कल्याण डोंबिवलीमध्ये उभारलं गेलं पाहिजे. ही कल्याणकर नागरिक म्हणून माझीसुद्धा एक मागणी आहे की आता जसं ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं मोठं हॉस्पिटल होतं आहे, कॅन्सर हॉस्पिटल साहेबांनी उभं केलं आहे, तसं कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा हा एक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलची मागणी एक कल्याणकर नागरिक म्हणून माझीसुद्धा असणार आहे.
कोरोना काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी शहरामध्ये काम केलेलं आहे. आपल्या कुटुंबामधली जवळची व्यक्तीचं सुद्धा यामध्ये निधन झालेलं आहे. मात्र कुठेही न थांबता आपण पक्षासाठी आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत या ठिकाणी काम केलं. आपल्याला सुद्धा कोरोना झाला होता, तर यामधील काही भावूक प्रसंग आम्हाला ऐकायला आवडते. नाही, कोरोनामध्ये खूप जवळची आमची लोकं आम्हाला सोडून गेली. त्यात माझे जवळचे सहकारी राजेंद्र देवडेकर साहेब असतील, आमचे नेते दीपक सोनाळकर साहेब असतील, दशरथ घाडेगावकर साहेब असतील, प्रकाश पेनकर साहेब असतील, मधुकर यशवंतराव साहेब असतील, असे अनेक लोक आम्हाला सोडून गेले. मुळात आम्ही कोरोना सुरू झाला पहिल्या दिवसापासून कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय, आणि त्यावेळेला कोरोना काय हे लोकांना माहीतच नव्हतं. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती, इतकी लोकं घाबरलेली होती की लोकांना घरातली माणसंसुद्धा विचारायला तयार नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आधार देणार कोण? आणि चांगली लोकं घरातून बाहेर पडत नव्हती, जे आज म्हणजे मिरवत आहेत की आम्ही खूप काही केलं. पण जर लाईव्हनेसमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने त्या माणसाला आधार देण्याची गरज होती. त्यावेळेला मी जवळजवळ 2 महिने 3 महिने तो जो प्रसंग होता आमच्यासाठी सुरुवातीचा काळ कोरोनाचा, कारण तसा कोरोना खूप लांबला, पण सुरुवातीचा जो काळ होता लोकांना माहीतच नव्हतं कोरोना काय आहे. त्या काळामध्ये आम्ही स्वतःहून 5-5 फुटावरून आमच्या जी काही नागरिक होती जेव्हा आवाज द्यायचे, आम्ही मास्क लावून त्यांच्यासमोर उभं राहत होतो. रोज काहीतरी नवीन लोक सांगायचे, त्याप्रमाणे लोक वागत होती. ह्या गोळ्या खा, ते करा, हे उकळून प्या, ते करा. सगळे लोक आपापल्या परीने तो रोजचा प्रयत्न करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कोरोना काळामध्ये खूप जवळची लोकं, माझा एक जवळचा कार्यकर्ता जो माझा सारथी होता, की जो मला पाठीराख्या म्हणून त्याला ओळखलं जायचं, तो उत्तर प्रदेशचा कार्यकर्ता होता, पण तो माझा खूप जुना कार्यकर्ता होता, माझ्या अगोदरचा सिनियर कार्यकर्ता होता, शशिकांत श्रीवास्तव. तो मला सोडून गेला. त्याला मी वाचू शकलो नाही. त्याला मी ॲडमिट होता त्या ठिकाणी जाऊन, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता. आणि अशा परिस्थिती मला कोरोना झाला. माझं कुटुंब घाबरलं. माझ्या कुटुंबामध्ये एकदम सगळी लोकं अशी सैरबैर झाली की आता काय करायचं. सुरुवातीला माझं तर ट्रॅजेडी झाली की मला कोरोना झाला, डिक्लेअर झाला, मी रिपोर्ट काढला आणि मी त्रास होतो म्हणून ॲडमिट झालो डायरेक्ट कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये, आणि माझा रिपोर्टच निगेटिव्ह आला. त्या लॅबवाल्यांनीच गडबड केली. त्या टायमाला मला आठवतं आहे की तत्कालीन आमचे आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब हे अतिशय माझे जवळचे असल्याकारणाने त्यांनी मला फोन केला की काय झालं आहे. तर मी सांगितलं सर असायला असं आहे, पण माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांनी त्या लॅबवाल्याला जे काही त्यांना त्यांच्या पद्धतीने करायचं ते केलं. मी परत घरी आलो, परत माझा त्रास कमी होईना म्हणून मी ज्युपिटरला ॲडमिट झालो. ज्युपिटरला माझे मित्र शिंदेसाहेबांचं जे काम करतात उमेश म्हणून आहेत, त्यांना मी फोन केला तर दादा म्हणे आमच्याकडे कोरोना हॉस्पिटल नाही आहे. बोलो बाबा माझ्याकडे रिपोर्ट आहे की मी पॉझिटिव्ह नाही आहे. तर त्या व्यक्तीने माझ्यासाठी हॉस्पिटलला अरेंजमेंट केली. आणि जेव्हा मी त्या डॉक्टर मॅडमकडे गेलो तेव्हा त्या बोलल्या की आपको कोरोना आहे. मैं बोलती हूँ ना. तेव्हा मी अजून टेन्शनमध्ये आलो. पण त्यांनी मला तेवढ्या परिस्थितीत ॲडमिट करून घेतलं. आणि तुम्ही बघा राज्याचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत. मी साहेबांना फक्त SMS केला की साहेब मी ज्युपिटरला ॲडमिट आहे. तुम्ही यकीन नाही करणार, साहेबांनी विदिन 2 मिनिट्समध्ये मला फोन केला. अरे तू तर कल्याणला होता, तू ठाण्याला कसा काय आलास? बोले साहेब तिथं माझा निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून मी इथं आलो आहे. मग साहेब बोले मला तुला कुठे ॲडमिट व्हायचं आहे? मी फोर्टिसला करतो. बोला सर फोर्टिस नको, मला हिंदुजाला ॲडमिट व्हायचं. आणि त्या काळात तुम्हाला माहीत असेल की आपले कल्याणचे पेशंट, डोंबिवलीचे पेशंट हे मुंबईला ॲडमिट करून घेत नव्हते. पण साहेबांनी ताबडतोब मुंबईच्या आयुक्तांना फोन करून त्या हॉस्पिटलशी संपर्क करून मला तिथं बेड मिळवून दिला. आणि खऱ्या अर्थाने आज मी जे काही इथे तुम्हाला दिसतो आहे ते एकनाथ शिंदेंच्या कृपेने आहे. कारण की जर तो हॉस्पिटल योग्य मला मिळाला नसता तर तिथे 17 दिवस माझा उपचार झाला. म्हणजे टोटल 29 दिवसाचा माझा कोरोनाचा प्रवास आहे, जो उपचाराचा प्रवास आहे. तर हा खूप माझ्या आयुष्यातला मोठा क्षण आहे. आणि जवळची लोकं सोडून गेली याच्यासारखं दुःख तर आयुष्यात कुठलंच नाही. का जी लोकांसमोर 20-20, 25-25, 30-30 वर्ष आम्ही घालवली ती आम्हाला बोलता बोलता निघून गेली. तर हे मोठी दुःखद विषय आहे आमच्यासाठी. नक्कीच. तर कोरोनामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम केलं आणि आपल्याला सुद्धा कोरोना तुम्हाला सांगायला मी विसरलो की आम्ही जवळजवळ 65 दिवस, म्हणजे त्या टायमाला सुरुवातीला तुम्हाला माहीत होतं की मजूर आले होते UP, बिहार, झारखंड, बंगाल,
वेगवेगळ्या प्रांतातून लोकं आली होती. त्या बिचाऱ्यांना जायला गाड्या नव्हत्या, रस्त्याने लोकं चालत होती. सगळ्यांना जेवणाची अडचण निर्माण झाली, कारण बऱ्याच लोकांच्या मेस होत्या, काही लोकांना कॅन्टीन होत्या, सगळं बंद झालेलं होतं. त्यांची उपासमार चालू होती. त्यांना जेवण कसं मिळणार? मग आम्ही एक आमच्यासमोर गजानन महाराज ट्रस्ट आहे आणि आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये आम्ही 65 दिवस लोकांना 500 ते 1000 लोकांना रोज जेवणाची व्यवस्था केली. आणि मग आयुक्त साहेब, तेव्हा पण तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब होते. मग आम्हाला त्यांनी फोन केला की तुम्ही असं कुठेही वाटू नका, त्याच्यानी सिस्टम राहणार नाही, म्हणून आपण एक केंद्र तयार केले. त्या केंद्रात तुम्ही जाऊन वाटा. आणि 65 दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी त्या काळात लोकांना जेवणाची सोय करून दिली. ही पण त्या टायमाची मोठी गोष्ट होती. नक्कीच आपण बघतो की अनेक राजकारणी कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, मात्र एक स्वतः संघर्ष करून आपली वेगळी ओळख राजकारणामध्ये निर्माण करणं आणि एक वेगळं नाव सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये निर्माण करण्याचं काम रवी पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर मला त्यांना या ठिकाणी विचारायला आवडेल की सर, आपली कुठली राजकीय पार्श्वभूमी होती, आपण या क्षेत्रामध्ये नेमकं कसे आलात? आत्ता पण एक बांधकाम व्यावसायिक आहात, पण आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय की आपले जे रिलेशन आहे ते सगळ्यांशी चांगले आहेत. तर एक बांधकाम व्यावसायिक म्हणून असं पाहिलं तर मी खूप सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. माझे वडील साधे रेल्वे कर्मचारी होते, कुठले ऑफिसर नव्हते, काय नव्हते. एक साधा खलाशी माणूस, त्याच्यानंतर फिटर झाले, नंतर त्यांच्या त्या क्षेत्रातल्या ज्या पोस्ट असतील तेपर्यंत ते पोचले. आणि माझ्या वडिलांच्या अगोदर माझे आजोबासुद्धा रेल्वे कर्मचारी डोंबिवलीला 16 पॉवर हाऊसला होते. म्हणजे माझी आता 4थी पिढी आहे कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीमध्ये. तर आम्ही रेल्वे कर्मचाऱ्याची मुलं. माझे वडील रिटायर झाले तरी 10x10ची खोली कल्याणमध्ये 92पर्यंत नव्हती. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि मी 10वी नंतर ITI केली. नंतर मी व्यवसायात उतरलो. मी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर झालो. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर पण अनवधनाने झालो. असं काही म्हणजे मनात असं कॉन्ट्रॅक्टरशिप किंवा काही नव्हतं. नोकरी हा एकच विषय होता. परंतु त्या टायमाला अचानक सुट्ट्या लागल्या शाळेला, कॉलेज म्हणजे नंतर केलं मी, पण ITIला लागल्या, म्हणून आम्ही एक काम करायला गेलो आणि तिथून मी कॉन्ट्रॅक्टरशिप झालो. तर आजपर्यंत 32-33 वर्ष मी व्यवसायात आहे. आणि हळूहळू त्याच्या नशिबाने मला साथ दिली. माझ्या आईवडिलांची पुण्याई होती, त्यांच्या कृपेने मी आज इथं बसलो आहे. 10x10ची खोली नसणारा माणूस आज तुम्ही पाहिलं असेल की मी चांगल्या घरात राहतो आहे. आणि फक्त आईवडिलांची पुण्याई आहे आणि माझी मेहनत आहे. किती वाजले, किती तास काम करायची असले तरी ते मी करतो आहे. आज तुम्ही पाहिलं असेल, मी बांधकाम व्यावसायिकांचा अध्यक्ष म्हणून कल्याण डोंबिवलीत काम केलं. मी रोटरीचा अध्यक्ष म्हणून काम केलं. तुम्हाला माहीत असेल, मी युनियनमध्ये आज काम करतो आहे. परिवहनमध्ये मी अध्यक्ष आहे. त्यानंतर कामगार सेनेचा सरचिटणीस म्हणून 5-6 वर्ष काम केलं. अशा अनेक संस्थांमध्ये माझ्याकडे लोकांचं आहे. मी खानदेशी समाजाचा असल्यामुळे वेगवेगळ्या संस्था ज्या खानदेशी समाजाच्या आहेत, मी कुणबी मराठा असल्यामुळे कुणबी मराठाच्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांमध्ये मी संलग्न काम करतो आहे. आणि राहिलं माझे जे बिझनेस पार्टनर आहेत, मग त्यात गुजराती असतील, मारवाडी असतील, सिंधी समाजाचे असतील, मराठी असतील, हे सगळे आमचा ग्रुप मोठा ग्रुप आहे. आणि मी सर्वपक्षीय, ही किमया तुम्ही कशी साधता? सर्वपक्षीय लोकांशी माझे सलोख्याचे संबंध आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचा माणसाशी माझं बोलणं करा आणि त्याला तुम्ही विचारा की रवी पाटीलबद्दल तुझं मत काय, तर तेव्हा तो तुम्हाला काय उत्तर देईल ते तुम्ही पहा. मी सांगणं, माझी फुशारकी मारणं मला जमत नाही. भावी आमदार म्हणून असा आपला उल्लेख होतोय आणि सर्व पक्ष, आपण आत्ता बोललात की सर्वांशी रिलेशन चांगलं आहे, तर येत्या निवडणुकीमध्ये हे रिलेशन कशा पद्धतीने तुम्ही तुमची जी मला भावी आमदार हा शब्दच आवडत नाही. पहिलं माझा स्वभाव आहे. आमचे कार्यकर्ते कधी काही लोक हौशी नवशे गवशे असतात, ते कधी असं विचार करतात लिहू का, तर माझा सज्जड दम असतो की आपल्याला हे लिहून आपली स्वतःची इमेज आपण खराब करतो आहे. आपल्या नशिबात असेल ना, ते कोणीच रोखू शकत नाही. त्याच्यामुळे माझा पूर्ण विश्वास पक्षावर आहे. माझा पक्ष निर्णय घेईल ना. आपल्या पक्षावर विश्वास आहे, मात्र अपक्षश्रेष्ठी यंदा आपल्याला पक्षनिष्ठेचं फळ देणार का? आणि जसं आपण सांगितलं की सर्वपक्षीय जे राजकीय नेते असतील किंवा इतर संस्था असतील, आपल्या सर्वांचा एक रिलेशन बॉन्डिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर या सर्वांचा विचार करून 2024मध्ये आम्हाला काही वेगळा चेहरा कल्याणकरांना पाहायला मिळणार आहे का? आता कल्याणकरांना आणि पक्षाला जर तसं वाटत असेल तर ते देतील चेहरा. मी इच्छुक आहे, याच्यात काही लपवलेलं नाही आहे. 2019ला प्रमुख दावेदार म्हणून मी पण होतो. 2024ला जर मी तुम्हाला मगाशी सांगितलं म्हणजे स्वार्थ असता तर मी तिकडे राहिलो असतो, पण तसं काही नाही आहे. ऑफर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. हे काय असतं ते प्रत्येक पक्षामध्ये चालत असतं. शेवटी जो माणूस काम करतो त्याला मागणी जास्तच असते. परंतु
काम करणाऱ्याची किंमत होते हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. मतदारांना काम पाहिजे, बस हे 100% खरं आहे. काम नसेल तर तुम्हाला कोण विचारत नाही. मधल्या काळात तुम्हाला मगाशी राहिलं बोलायचं, 1 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचं कॅन्सरने निधन झालं. मी जसा कोरोनामधून बाहेर पडलो आणि 2 महिन्यात माझ्या पत्नीला कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि तो जो संघर्षाचा काळ आमच्यासाठी होता 3 वर्ष, तो खूप कठीण काळ गेला आमच्यासाठी. पत्नी गेल्यानंतर पण 20 दिवसानंतर मी पक्षाचं कार्य सुरू केलं. शेवटी मी हा विचार केला की मी जर विचारात बसलो तर मला सारखे तिचे विचार येणार, आणि म्हणून मी कार्यात जोडलो की जेवढं जास्त मी जोडेल तेवढं तिची आठवणी कमी येतील. आठवणी कमी नाही झाल्यात, पण कामात मग्न असेल तर तेव्हा तिचं माझं लक्ष राहणार नाही. आणि त्या उद्देशाने मी केलं. तेव्हाही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात मला फोन केला. स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे स्वतः माझ्या मिसेसच्या मैताच्या वेळीस होते माझ्यासोबत. म्हणजे हा त्यांचं प्रेम आहे आमच्यावर. आणि तुम्ही पाहिलं किंवा नाही पाहिलं मला माहीत नाही, पण त्यावेळेला जी अलोट गर्दी लोटली होती, हे मी काय सांगतो, काम करणारा व्यक्ती असेल तरच अशा घटना घडतात. हे सगळ्यांच्या नशिबी नाही आहे. माणूस म्हणतो की तुमच्या घरात चपला किती आहेत बाहेर ओरांड्यावर, याच्यावर तुमची किती किमया आहे हे दिसत असते. त्या प्रकारचा तो प्रकार होता. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कल्याणकर जे आमचे आहेत ते रोज ट्रॅव्हल करतात. त्यांना अनेक ट्रॅव्हल करताना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं, कारण कल्याण जंक्शन हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे मध्य रेल्वेचं. त्यामुळे कल्याणकर वाट बघतायत की आम्हाला मेट्रो कधी मिळणार आहे, आणि कल्याण पश्चिमेमध्ये नेमकं मेट्रोच्या कामाची काय स्थिती आहे, कारण आपणसुद्धा वेळोवेळी या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केला होता. आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाचं स्टेटमेंट अलीकडेच केलेलं आहे मेट्रो संदर्भात. तर मेट्रोचा नेमका काय स्टेटस आहे आणि मेट्रोने आमचे कल्याणकर नेमका कधी प्रवास करणार आहेत? मेट्रो 5 कल्याण पश्चिम ही खूप महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प मेट्रोचा 2016 साली आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा प्रकल्प या ठिकाणी राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सोबत तो प्रकल्प कल्याण शहरासाठी दिला. परंतु तो मार्ग भूमिपूजन झाल्यानंतर तो अयोग्य आहे असे नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या. कारण वाढती नागरीकरण कुठल्या भागात होतं तर आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज विभाग या भागामध्ये होतं. आणि सहजानंद चौकाकडे एक तर कंजेस्टेड रस्ते आहेत, त्यातून तुम्ही मेट्रो नेणार आणि पुन्हा रस्त्याची अडचणी निर्माण होणार. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी तात्काळ पत्रव्यवहार सुरू केला. माझ्या पद्धतीने जे माझ्याकडे पद आहे त्याप्रमाणे मी प्रयत्न केला. तेव्हा नगरविकास मंत्री म्हणून शिंदेसाहेब स्वतः काम करत होते, आणि साहेबांनी मला शब्द दिला होता की रवी योग्य वेळी आपण याच्यामध्ये काम करू आणि आपल्याला निर्णय मिळेल. आमचं नशीब कल्याणकरांचं म्हणा किंवा भाग्य म्हणा की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2022 साली एकनाथ शिंदे साहेबच झाले. आणि त्यांच्या डोक्यात हा प्रश्न आम्ही सातत्याने टाकत होतो की साहेब नाही, हे वळलं पाहिजे, हे वळलं पाहिजे. तसं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना पण आम्ही सातत्याने त्रास द्यायचो की नाही साहेब हे झालं पाहिजे, तुम्ही पण पाठपुरावा करा, आम्ही तुमच्या मागे पाठपुरावा करू, तुम्ही वर करा. त्यांनी आम्हाला मोठी साथ दिली. आणि शिंदे साहेब तर तुम्हाला माहिती आहे सिक्सरच मारतात. त्यांनी त्या कमिटीला बोलून त्यांना सांगितलं की लोकांची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करा ना, ज्याची गरजच नाही ती जर तुम्ही पूर्ण केली तर तो मार्ग काय उपयोगाचा. आणि आम्ही त्यांना पटवून दिलं की याच्यामध्ये तुमचा प्रॉफिटेबल हा रूट असणार आहे. तो कसा असणार आहे, काय असणार आहे, याचं पूर्ण विवरण त्यांना आम्ही स्पष्टीकरण एक कागदावर दिलं. आणि त्याच्यानंतर महापालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एक मॅरेथॉन बैठकी घेतल्या आणि खाली आपण पत्रकार म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टींचे प्रश्न विचारले. तेव्हा साहेबांनी स्वतः खासदार साहेबांनी डिक्लेअर केलं की मेट्रोचा मार्ग बदललेला आहे. आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहात आमची काही वेगवेगळ्या विषयावर बैठका झाल्या. तिथंही आमच्या लोकांनी हा प्रश्न, कल्याण डोंबिवलीचे लोक होते, त्यांनी विचारला की मेट्रो 5चं काय. तर साहेबांनी सांगितलं तुमचा मेट्रोचा मार्ग बदलला आहे, जाहीर त्यांनी सांगून टाकलं. आणि आज तुम्ही त्याच्या बातम्या पण वाचल्या असतील. आणि हा काम पण लवकरात लवकर सुरू होईल, कारण की खऱ्या अर्थाने जिथं नागरीकरण आहे, वस्तीकरण आहे त्या ठिकाणीच झाली पाहिजे.
आणि मला स्वतःला वैयक्तिक वाटतं की माझ्या 8 वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि हा मार्ग वळवला आहे, याचा आनंद आहे आणि कल्याणकर त्याचे दुवा देतील आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशी ही कल्याण नगरी आहे. ऐतिहासिक नगरी म्हणून कल्याण शहराला एक वेगळी ओळख आहे. मात्र एक खंत या ठिकाणी कल्याणकरांकडून व्यक्त होताना दिसते, ती म्हणजे की इथला जो दुर्गाडी किल्ला आहे, तर या दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी नेमकी कधी चांगल्या पद्धतीने होईल आणि व्यवस्थित होईल, आणि ही डागडुजी करताना जी कामाची गुणवत्ता आहे ती नेमकी चांगल्या पद्धतीने कशी राखली जाईल, याची काळजी ही राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी एक अपेक्षा आहे सामान्य कल्याणकरांची. आपल्या माहितीसाठी सांगतो की जवळजवळ 1623-24च्या काळातला हा किल्ला, त्याच्यानं यांच्या तिथं हुकूमत होती त्यांची, आणि महाराजांनी तो 1656च्या आसपास त्या किल्ल्यावर इथं आरमाराची स्थापना केली. आणि तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण खाडीकिनारी आरमाराचे सगळे बुरुज उभे आहेत. आणि ह्या किल्ल्याची स्थापना केली त्या ठिकाणी देवीचं छोटंसं मंदिर होतं, आणि सुभेदारांची सून हा इतिहास पूर्ण आपल्याला माहीत आहे. म्हणजे महाराजांचा हा दृष्टिकोन, त्या काळात पदपर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणून दुर्गाडी किल्ले ओळखला जातो. आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, या किल्ल्याचं पुनर्बांधणी झाली पाहिजे, याच्यासाठी मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली की या किल्ल्याला 25 कोटीचा निधी मिळाला पाहिजे. आपण विचार करणार नाही, साहेबांनी 3 महिन्याच्या आत 12.5 कोटी रुपये त्या किल्ल्यासाठी दिले, आणि त्यापैकी 7.5 कोटीचं काम चालू झालेलं आहे. 2.5 कोटीचं काम संपले, 5 कोटीचं काम चालू आहे, आणि पुढच्या 5 कोटीचं काम येत्या 8 दिवसात सुरू होईल. ह्या किल्ल्याची पुनर्बांधणीसाठी हा पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे किचकट सगळा विषय होता. परंतु साहेबांनी या सगळ्या गोष्टीवर मात करत आम्हाला सांगितलेला शब्द पाळून 12.5 कोटी दिले. अजून लागतील साहेब बोलले, अजून आपण पैसे देऊ, हे आहे हे पूर्ण करा, याच्यानंतर किती पैसे लागतील देऊ. आता किल्ल्याचं तुम्ही थोड्या दिवसातच तुम्हाला दिसेल की किल्ला एक वेगळ्या रंगामध्ये, रूपामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच आम्ही अपेक्षा करतोय की दुर्गाडी किल्ल्याचं रुपडं हे पालटलेलं दिसेल. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर भविष्यात आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून कल्याण पश्चिमेचं उमेदवारी मिळाली तर आपण कल्याणकरांना नेमकं काय आश्वासित कराल? मला उमेदवारी मिळणार किंवा मी आमदार होणार, हा सगळा विषयापेक्षा मी सातत्याने कल्याणकरांच्या हिताचा, विकासाचाच विचार करतो. आज माझ्याकडे कुठलं पद आहे का? शहर प्रमुख आहे, हे पक्षीय पद आहे. परंतु मेट्रोचा विषय घेतला, दुर्गाडी ब्रिजचा विषय रखडला होता, त्याच्यासाठी पाठपुरावा केला. कल्याण शहरातील जी काही कामं असतील त्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी असं नाही की बाबा आम्ही पद आहे, माझं थोडी काम आहे, हा विचार नाही करत. आम्ही प्रत्येक गोष्टीत, कचऱ्याचा प्रश्न असेल, ट्रान्सपोर्ट बसचा प्रश्न असेल, वेगवेगळे विषय असतील. आता तुम्ही कल्याण स्टेशनचं वाहतूक कोंडी पाहिली, जाऊन बघा, त्या वाहतूक कोंडीचं पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन झालेलं आहे आणि आज नागरिक खुश आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये तुम्ही चर्चा आहे का उभे राहून, नागरिक काय म्हणतात आणि कोणाबद्दल काय म्हणतात. लोकांना काम हवं आहे. मी पहिल्यापासून एकच शब्द वापरतो, लोकांना काम हवं आहे. जो काम करेल त्याच्या मागे जनता असते, एका शब्दात तुम्हाला सांगतो. नक्कीच. तर आपल्यासोबत रवी पाटील होते. त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास अशी उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे. सर, आपल्याला पुढील वाटचालीसाठी लोकमतकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लोकमत परिवाराचे सुद्धा, आपले सुद्धा मयुरीजी, आपण एक चांगल्या पद्धतीने आजची ही मुलाखत माझी घेतली आणि पुन्हा एकदा लोकमत परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.